नमस्कार. मी सावित्री. मी सावित्रीबाई. तुमच्या संग लई बोलावंसं वाटतं. आमचं जगणं, आमचं वागणं, आम्ही काय केलं ते उलगडून सांगावंसं वाटतं. हा आता आम्ही लई काय केलं असं म्हणणं नाही माझं. आणि आता काय, आमच्या दादांनी पुण्याच्या फुल्यांच्या मुलाशी माझं लग्न ठरवलं. ह्यांची बायको झाली आणि ह्यांच्या कामात कवा गुरफटून गेले ध्यानातच आलं नाही बघा. माझं पती परमेश्वर, मला त्यासनी शेठजी म्हणणं लईच आवडायचं. आमचं शेठजी सदा शाळेत मशगूल असायचं. शेठजींनी माझ्या संग खेळा वाटायचं, बोला वाटायचं, पण काही विचारलं का ते नुसतंच हसायचं. एक दिवस मी घर आवरत होती. समजा पुस्तकांचा पसारा, तेवढ्यात शेठजी आलं तिथं. अगं अगं अगं, माझी पुस्तकं कशा पायी काढलीस? म्हणजे घर झाडाय नको. माझं पान गेलं पुस्तकाचं. घ्या पान का काय ते. कंच होतं पान. आता मला काय ठावं कंचवत पान. हा, हे बघ, हे शिवाजी महाराजांचं चरित्र आणि हे वॉशिंग्टनचं. यो शिवाजी आपला होता आणि ते परक्याचं नाव दिसतोय जणू. अगं परका असू दे नाहीतर घरचा, त्यानं काम केलं असं चांगलं तर तो जगला कसा, त्याचे विचार काय वाचायचं हो की. तुम्हाला लिहिता येतं, मग तुम्ही बी लिहाल अशी पुस्तकं. हे लिवीन की. आणि लिवली तर मला वाचून दावाल. मी आपलं विचारलं कधी नवं ते पुस्तकावरनं बोलल्यावर शेठजी बोलत होत. म्हणलं हाच विषय घ्यावा न बसावं बोलत. शेठजी रोज मला वाचून दावत आणि वाचता वाचता त्यांच्या पाण्यातल्या 4 गोष्टी सांगत. हिंदू धर्मात आणि मुस्लिम धर्मात जो फरक, ख्रिस्त धर्म माणसाचा कसा विचार करतो, जातीपातीनं आपलं कसं अधपतन होत आहे. काय बाय वाचायचं, बोल बोल बोलायचं. मी आपला जीव एक करून ऐकत बसायची. माझा नवरा लई गुणाचा. असंच दिसत आलं होतं. एक दिवस शेठजी त्यांच्या बामण मित्राच्या लग्नाला गेलत आणि घरी आलं तेच संतापून. अव काय झालं काय? लगीन घाई वरात निघाली आणि बामण बडबड करतात. एक बामण मोहरेन म्हणतो कसा, ए बामणांसंग चालायचं धारिष्ट आलं कसं तुझ्यात? आ शूद्र जातीचा तू आमची बरोबरी करतोस, कोण समजतोस कोण स्वतःला? 4 बुक शिकला म्हणजे जात नाही बदलली तुझी. अरे इंग्रज राजवट आली म्हणजे तुम्हाला बेताल वागण्यास मुभा मिळाली असं नाही. असं बोलला भर रस्त्यात. मग तुम्ही काय बोलला? काय बोलणार, तुला बोललो होतो हे जातीपातीचं खूळ. अव त्यांना समजावून सांगायचं. अरे काय सांगायचं? ती लई चिडलं. अव शांत व्हा जरा. कसा शांत होऊ सावित्री, कसा शांत होऊ? मी नाही सहन करणार हे. पण समोर येणाऱ्या गोष्टींच्या विरोधात तू तरी माझ्या सोबत राहशील ना? वय वय राहील तर. मी तुमची बायको नव का? तुम्ही जे म्हणाल ते मी करणारच. तो दिवस मी कधीच विसरायची नाही. त्यांनी माझी साथ मागितली होती, माझ्यासारख्या अडाण्याची. मला एवढं मोठे पण दिलं. त्या दिवसानंतर शेठजी शांत नाही बसलं. त्यांनी हिंदू धर्माच्या ग्रंथांचं वाचन सुरू केलं. धर्मसुधारकांचा अभ्यास बी झाला. रोज वाचायचं. काय वाचलं ते मला सांगायचं, मित्रांसंग बोलायचं. एक दिवस मी न राहून विचारलंच, वय व काय मिळालं एवढं वाचून? अगं हिंदू धर्मात लय खुरचट चालीरीती आहेत, अंधरूढी आहेत, ज्या आधी नव्हत्या त्या मोडून काढायला हव्या. कोण? तुम्ही काढणार? वय प्रयत्न करणार. मला सांग, समधी एकाच ईश्वराची लेकरं आहेत का नाही? मग तो ईश्वर समध्यांवर सारखाच प्रेम करतो. यो जातीभेद बामणांनी माजवलाय, रयतेला शिक्षणापासून दूर ठेवलाय. का? स्वतःचं वर्चस्व राहावं, स्वार्थ स्वतःचा. तेव्हा यावर उपाय म्हणजे नीट समजल्या जाणाऱ्या लोकांना शिक्षण द्यायला हवं. वय भेदभाव जाण्यासाठी शिक्षण हाच उपाय आहे बघ. तेव्हा हेच ठरलं, रंजल्या गांजल्या लोकांना शिकवायचं. शेठजी एकदा नगरला गेलं. नगरला तेव्हा गोवंडे भाऊजी राहत होतं. शिक्षणाचा प्रसार हे एकच खूळ डोक्यात. भाऊजी ह्यासनी घेऊन त्यांच्या शाळेला गेले. शाळेला तेव्हा फर्रार नावाची कोण मटण शिकवित होती. येस. हे गेले विचाराया काय शिकवावं, कसं शिकवावं. बाई म्हण,
स्त्री ही घराचा मध्य आहे. तिचं शिक्षण झालं तरच घर वर येणार, नाही तर नाही. आणि तुम्ही तर आपल्या बायकांना शिकवितही नाही. हे फार वाईट आहे. झालं, डोक्यात किडा वळवळला. प्रत्येकानं आपल्या बायकोला शिकवायच पाहिजे. आणि मग त्या दिवशी शेठजी घरला आलं ते पाठीपुस्तक पेन्सिल घेऊनच. सावित्री, ए सावित्री, काय व शिकवणार आहे. काय? अगं लिवाया वाचाया. कुणाला? अगं तुला. काय? वय समज. मला वाचता येईल, तुम्ही वाचता तसं, आणि लिहता येईल. शेठजी त्याने पाटी घेतली आणि त्यावर लिहलं शेटजी. गिरीव आता. शेठजी. क ख ग घ. क ख ग घ. काना मात्रा येलांटी उकार आकार. आणि तोच ध्यास म्या लिवायला लागले, वाचायला लागले. निश्चित झालं, पक्क ठरलं. म्या लिहणार, म्या वाचणार, म्या शिकणार. आणि अशात बुधवारात भिड्यांच्या वाड्यात खालच्या समजल्या जाणाऱ्या जातीतल्या पोरींसाठी मुलींची पहिली शाळा सुरू झाली. आणि एकच झालं कल्लोळ माजला. बावणांच्या दबावाखाली नेमलेला पंतुजी सोडून गेला. आणि मग त्या दिवशी शेठजी घरला आलं ते काय करावं हा चेहरा घेऊनच. नुसता फिरफिर झाला होता जीव. मिळल दुसरा पंतोजी. सावित्री, तुझं मन हाय बघ, हाय घट. मी तुमची बायको नव का? मग तूच शिकीव की. मी म्या चौथा आता कुठं लिवावाचा शिकली होती. म्या कसं शिकवणार? पण शेठजींचा बुद्धी कसा पाडणार? मग निघाला दुसऱ्या दिवशी शाळेत शेठजी बरोबर. हो, फुल्यांनी बायकोला शाळेत शिकवायला आणली. अधःपतनाचा कळस झाला. शूद्र स्त्री शिक्षिका म्हणून शिकवायला लागली. देवा, कसं होणार रे आता? अहो, माझ्या शिकवण्यानं लईच आरडाओरडा व्हायला लागला. लई चर्चा. बाई माणूस शिकवतय, लढा उभा ठाकलेला. पण घाबरून जमणार नव्हतं. मोर शाळेच्या पोरी बघून माझा जीव मात्र भांड्यात पडला. शाळेला शिकवायला गेलं की खिडक्यामोर माणसं उभी राहायची, घाण घाण शिव्या द्यायची. आता शाळेला गेल्या दार खिडक्या बंद करायला सुरुवात केली. चौथ्याला लई अक्कल हाय समजणार. रस्त्यात अजूनच छेड काढायला लागलं. कुणी जवळून जायचा, थुंकायचा, कोण भोरणं अडवायचा, खा करायचा. एक दिवस एकानं चिखल फेकला अंगावर. एकदा एकानं दगड हाणला टकुऱ्यात. आता एका बाईनं शाळेत शिकवणं, ह्यात पुण्यात संताप आणि राष्ट्राचा अपमान होण्यामध्ये काय हाय बघ. या समद्याच्या रात एक सांगायचं राहूनच गेलं. शाळा चालली. जाता येता मुंडन केलेल्या पोरी दिसायच्या बामणांच्या लाल आलमनातल्या. एक दिस एक पोत तिने घरात शिकली. धर पाणी. कोण बाई तू? काय झालं? जीव वाढतोय जीवात. टाकू कुठं, करू काय? 2 वर्ष झाली यांना जाऊन. हे पाप त्यांच्या भावाचं. ती रडायला लागली. तेवढ्यात शेठजी आलं. बाई रडू नको, आम्ही करू तुझ्यासाठी काहीतरी. ती पोर गेली. सावित्री, या पोरीला पाळत व्हायला आपण हिथं आणूया. पण पाय का? पैका येतोय ग. आणि शाळा? शाळा सांभाळायला शाळेची कार्यकारी समिती आहे. तेव्हा आता आपण नव्या कामाला लागायला पाहिजे. बघता बघता ठरलं.
बाल हत्या प्रतिबंध गृह सुरू करायचं. एक दिस तिने सांजला अशीच विचार करत बसले होते आणि शेठजी कुण्या पोरीला घेऊन आलं. मला म्हणलं तुझ्या लेकीला घेऊन आलोय बघ. ना तिला हाताशी धरलं, जवळ बसवलं. रडून रडून डोळं सुजलं होतं. नवऱ्या माग कुण्या दुसऱ्याच्या कर्माचा जीव वाढत होता. नाव काय तुझं? काशी. अगं जीव द्यायला जीव एवढा सस्ता आहे वय. तुझं पोर तू स्वतःच्या हातानं आमच्या ओटीत घाल. त्याला आमचं समजून आम्ही वाढवू. काशी लईच कुडायची आतल्यात. नंतर काशी बाळंतीण झाली, तिला मुलगा झाला. आमच्या ओटीत पोर घालून चालती झाली ती कवळी बाळंतीण. 12व्या दिवशी आम्ही घराला पताका लावल्या. पोराला पाळण्यात घातलं. नाव ठेवलं यशवंत. पोटीत घेतलेलं पोर आपलंच मानलं. पुढे त्यानं बी यशवंत फुले म्हणून काम केलं. यशवंत आमचा मुलगा म्हणून लहानाचा मोठा झाला. बामणबाईच्या पोटी जन्माला आला म्हणून आम्हाला परका नाही झाला. जन्माला आलेल्या त्या पोराला जात कशाबाई चिकटवताय? वय पर आज बी जात लईच बोलते. हवं तेव्हा आम्ही जे बोललो, जे मानून जगलो ते संपलं. कुणी म्हणतं ज्योतिबांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली. भारतात पहिलं बालहत्या प्रतिबंध गृह सुरू केलं. सावित्रीबाई पहिली स्त्री शिक्षिका असं तसं असल. पण एवढंच मानून गपका राहायचं. तेव्हा आम्ही आमच्या खर्चानं आश्रम सुरू केला. मोरताचा आश्रम पंढरपूरला सुरू झाल्यावर शेठजीने हितलं काम थांबवलं. शेठजी म्हणायचं, एक काम दुसऱ्यानं हाती घेतलं मग आपण नव्या कामाला लागू शकतो. ते काम म्या सुरू केलं मग तिथं माझीच खुर्ची राहा हवी असा आमचा धर्म नव्हता. पण तेव्हा आम्ही सुरू केलेली समधी कामं आज कोण हाती घेते? अव कोण घेतय तेवढ्या मनापासून? होय, कोण घेतय तेवढ्या मनापासून? बघा, विचार करा थोडा वेळ शांत मनानं. जमल